सोलापुरात वाईन शॉपमध्ये दारू न पिऊ दिल्यानं राडा घालण्यात आलाय। दारुड्यानं वाईन शॉपच्या मालकाच्या डोक्यात बॉटल फोडली आहे। डोक्याला मार लागल्यानं वाईन शॉप मालक मात्र आता गंभीर जखमी झाला। हे दृश्य आपण पाहतोय सोलापूरच्या बार्शीमधील मारुती रोड भागातील हा संपूर्ण प्रकार आहे। अवन शेख असं डोक्यात बाटली फोडणाऱ्या दारुड्याचं नाव आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य सुद्धा काही झाले आहे। त्या ठिकाणी वाईन शॉपमध्ये दारू न पिऊ दिल्याने हा राडा झालेला आहे। त्या ठिकाणी डोक्यात बॉटल फोडलेली आहे। गंभीर अशी ही घटना आता समोर आली। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। सीसीटीव्ही फुटेज त्या घटनेचा समोर आलाय। वाईन शॉपमध्ये दारू न पिऊ दिल्यानं हा राडा झालाय। वाईन शॉप मालक यामध्ये गंभीर जखमी। वाईन शॉप मालकाच्या डोक्यामध्ये बॉटल फोडल्याने मालक आता गंभीर जखमी झालेला आहे। सोलापूरच्या बार्शीमधील हा संपूर्ण प्रकार। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत जोडले। अनिकेत, आपण प्रकार पाहिला आहे, सीसीटीव्ही फुटेज समोर आलेली आहे। वाईन शॉपमध्ये दारू न पिऊ दिल्यानं हा राडा झालाय। डोक्यात बॉटल फोडण्यात आलेली आहे। काय सांगशील अधिकची या घटनेसंदर्भातली माहिती आणि त्या वाईन शॉप मालकाची सध्या प्रकृती कशी आहे? कारण आपण जर पाहायला गेलं तर सोलापुरातील जे बार्शी आहे त्या ठिकाणी वाईन शॉप मध्ये दारू न पिऊ दिल्यानं एका तरुणाने जे आहेत ते वाईन शॉप मालकाला जे आहे ते डोक्यात दारूची बाटली फोडून त्यांना जखमी केल्याची घटना जी आहे ती बार्शी शहरामध्ये घडली। खरं तर बार्शी शहरातील जे मारुती रोड परिसरातील एक वाईन शॉप आहे आणि त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे। खरं तर ज्या ठिकाणाहून अमन शेख या युवकाने जे आहे ते एक बिअरची बाटली विकत घेतली होती आणि त्या ठिकाणी उभारून पित असल्यामुळे त्या मालक आणि कामगारांनी त्याला विरोध केला होता। त्यामुळेच जे दारू न पिऊ दिल्यानंच अमन शेखने जे आहे ते मालक शंकरराव कोकाटे यांना जे आहे ते डोक्यात बाटली फोडलेली आहे। त्याचे सर्व सीसीटीव्ही मध्ये जे आहे ती ही सर्व घटना कैद झालेली आहे। खरं तर मालक शंकरराव कोकाटे यांच्या डोक्यावरती बिअरची बाटली जी आहे ती फोडल्यानं त्यांना आता खासगी उपचारामध्ये खासगी रुग्णालयात जे आहे ते उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। आता त्यांची परिस्थिती जी आहे ती सुखरूप आहे। मात्र या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते अमन शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या अमन शेखला पोलिसांनी जे आहे बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र हा प्रकार बघता बार्शी शहरामध्ये जे आहे भर रस्त्यावरती जी वाईन शॉप होती त्या वाईन शॉप मध्ये दारू न पिऊ दिल्यानं प्रकार घडल्यानं खरं तर हा संताप व्यक्त केला जातोय। खरं तर जे धाराशिव जिल्ह्यातील अमन शेख आहे त्याने जो आहे तो हा सर्व प्रकार केलेला आहे आणि त्याची सर्व ही जी घटना आहे ती आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जी आहे ती कैद करण्यात आलेली आहे। या संबंधात जो अमन शेख आहे याला बार्शी शहर पोलीस ठाण्याने अटक केलेली आहे। पुढची कारवाई जी आहे ते बार्शी पोलीस करतायत। अगदी अनिकेत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।